Good morning, everyone. We are doing the name of the topic laws of motion. हा 9वीचा पहिला टॉपिक आहे. या वर्षात आपण शिकत असताना काल आपण या टॉपिकचं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये काय काय पाहिलं हे पण मी तुम्हाला आठवण करून देतो. पहिला मुद्दा बघितला आपण मोशनशी रिलेटेड, पहिला पॉइंट होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तिसरा मुद्दा आपण पाहिलेला होता एक्सेलरेशन. त्याचबरोबर चौथा पॉइंट आहे इंट्रोडक्शन मध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स अँड रिलेटेड इक्वेशन. रिलेटेड इक्वेशन एवढे पॉइंट या टॉपिक मध्ये इन्व्हॉल्व करायचे आहेत. या टॉपिकचे इंट्रोडक्शन पाहत असताना थोडंसं काळजीपूर्वक पहा. मोशनचे लॉज बघायचे, लॉज ऑफ मोशन पाहायचे आहे. या मोशनच्या लॉज मध्ये खूप सारे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. मोशनशी रिलेटेड वेगवेगळे एक्झाम्पल पाहणार आहोत. त्याचबरोबर डिस्टन्स काय आहे, डिस्प्लेसमेंट काय आहे याचं मी तुम्हाला काल इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे एक्सेलरेशन आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन. हे सगळे कन्सेप्ट आपण काल इंट्रोडक्शन मध्ये पाहिलेल्या आहेत. आज आपण थोडंसं टेक्स्टबुक मध्ये जाऊया. टेक्स्टबुक मध्ये काय काय कन्सेप्ट आहेत इन डिटेल त्या टेक्स्टबुकच्या कन्सेप्ट मध्ये आपण जाणार आहोत. कॅन यू रिकॉलशी रिलेटेड एक कन्सेप्ट आहे. पहा काय आहे कॅन यू रिकॉल मध्ये किंवा कॅन यू टेल. तुम्हाला याच्या बाबतीत काही सांगता येईल का? त्याच्यामध्ये मोशनशी रिलेटेड एक्झाम्पल दिलेले आहेत. पहा ती एक्झाम्पल टेक्स्टबुक मधली मी जशीच्या तशी लिहिणार आहे आणि मग तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. पहिलं एक्झाम्पल दिलंय द फ्लाइट्स ऑफ अ बर्ड. मोशनशी रिलेटेड आहे. पहिलं एक्झाम्पल आहे द फ्लाइट ऑफ अ बर्ड. हे पहिलं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर दुसरे एक्झाम्पल तुमच्याकडे दिलंय अ स्टेशनरी ट्रेन. अ स्टेशनरी ट्रेन. तिसरे एक्झाम्पल आपल्याकडे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो लिव्स फ्लाइंग थ्रू एअर. लिव्स फ्लाइंग थ्रू, लिव्स फ्लाइंग थ्रू एअर. आणि चौथं एक्झाम्पल दिलंय तुमच्याकडं अ स्टोन लेइंग ऑन अ हिल. A stone laying on a hill. On a hill. असे 4 एक्झाम्पल दिलेले आहेत आणि याच्या बाबतीत तुम्हाला विचारले काही सांगू शकता का? कॅन यू टेल याच्या बाबतीत तुम्ही काही सांगू शकता का? आता काय सांगायचं याच्यामध्ये तर ह्याच्या 4 कंडिशन्स आहेत. या चारही कंडिशन मोशन मध्ये आहेत किंवा नाहीत एवढंच आपल्याला सांगायचं आहे. आता फ्लाइट्स ऑफ अ बर्ड्स. बर्ड्स फ्लाइंग म्हणजे पक्षी उडताना तुम्हाला पाहायला मिळतात. आता पक्षी जर उडताना तुम्हाला पाहायला मिळत असते तर तुम्ही ऑब्विसली सांगता की हे पक्षी मोशन मध्ये आहेत किंवा नाहीत. जर पक्षी मोशन मध्ये आहेत तर तुम्ही म्हणणार सो बर्ड इज फ्लाइंग, सो दॅट इज कॉल्ड इन मोशन. हे तुम्हाला मोशन मध्ये आहेत हे सांगता येईल. स्टेशनरी ट्रेन आहे. ट्रेन ही एका प्लॅटफॉर्म वरती थांबलेली आहे. ट्रेन कुठं आहे? प्लॅटफॉर्म वरती. जसं बस स्टेशन मध्ये असते, बस स्टँड वरती असते. अगदी तशाच पद्धतीनं ट्रेन ही त्याच्या स्टेशन मध्ये आहे. ट्रेनच्या स्टेशनला आपण प्लॅटफॉर्म असं म्हणतो आणि ट्रेन प्लॅटफॉर्म वरती थांबलेली आहे. म्हणजे ट्रेन कशी आहे? स्टेशनरी आहे.
ट्रेन कशी आहे? स्टेशनरी आहे. त्याचबरोबर लिव्स फ्लाइंग थ्रू एअर. आता पानं हवेमुळं उडतात किंवा हवेमुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, याला तुम्ही काय म्हणणार? तर हा ऑब्जेक्ट किंवा ती जी पानं आहेत ती पानं मोशनमध्ये आहेत का? तर ती कंडिशन सुद्धा तुम्हाला मोशनमध्ये आहे असं सांगता येतं. म्हणजे या 3 एक्झाम्पल तुमच्याकडे दिलेत. कॅन यू रिकॉल किंवा कॅन यू टेल याच्या बाबतीत तुम्ही काही सांगू शकता का? आणि चौथी जी कंडिशन दिलेली आहे, अ स्टोन लेइंग ऑन अ हिल, म्हणजे एक दगड डोंगराच्या वरती आहे, म्हणजे तो सुद्धा कसा आहे? स्टेशनरी आहे. मग याच्यावर मध्ये 2 कंडिशन तुमच्याकडे स्टेशनरी पाहायला मिळाल्या, तर 2 कंडिशन तुमच्याकडे मोशन मध्ये आहेत असं पाहायला मिळालं. मग आता ऑब्जेक्ट रिलेटेड कन्सेप्ट काय आहे पहा. कॅन यू रिकॉल मध्ये तुम्हाला विचारलं इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन. तर हे जे दिलेले एक्झाम्पल आहेत, दिलेले एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मोशन जाणवतं का? या 4 पैकी 2 एक्झाम्पल मध्ये आपल्याला मोशन जाणवतं आहे आणि 2 एक्झाम्पल मध्ये मोशन जाणवत नाही, कारण आपल्या रिस्पेक्ट मध्ये वी आर स्टेशनरी. जेव्हा तुम्ही त्या बर्ड्स फ्लाइंग बघता, पक्षी उडताना पाहता, तेव्हा तुम्ही मोशन मध्ये नसता. वी आर स्टेशनरी, तुम्ही स्टेशनरी असता, तुम्ही स्टेबल असता. त्याचबरोबर लिव्स फ्लाइंग थ्रू एअर. आता या ठिकाणी पानं उडताना पाहायला मिळतात, म्हणजे तुम्ही स्टेशनरी आहात. आता या ठिकाणी जेव्हा ट्रेन स्टेशनरी आहे, म्हणजे ट्रेन पण प्लॅटफॉर्मवरती थांबलेली आहे आणि तुम्ही जरी पळत असाल तरी तुम्ही मोशन मध्ये आहात, कारण ट्रेन स्टेशनरी आहे. आणि जो दगड आहे, डोंगरावरती दगड आहे, तो सुद्धा या ठिकाणी स्टेशनरी पाहायला मिळतो. म्हणजे या 4 एक्झाम्पल मधले 2 एक्झाम्पल कसे आहेत? स्टेशनरी म्हणजे स्टेबल आहेत, एका ठिकाणी थांबलेले आहेत. आणि 2 एक्झाम्पल हे कसे आहेत? मोशन मध्ये आहेत असं तुम्हाला सांगता येऊ शकतं. हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ मोशन. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये मोशन पाहायला मिळतं, म्हणजे कोणत्या याच्यामध्ये मोशन आहे असं सांगता येतं आणि कोणत्या याच्यामध्ये मोशन नाही. हे 4 एक्झाम्पल पैकी कोणत्या एक्झाम्पल मध्ये मोशन आहे असं तुम्हाला सांगता येतं आणि कोणत्या एक्झाम्पल मध्ये मोशन नाही असं सांगता येतं. म्हणजे मोशन प्रेझेंट आहे किंवा मोशन अब्सेंट आहे. मग याच्यामध्ये मोशन प्रेझेंट आहे. पहिलं एक्झाम्पल मध्ये मोशन प्रेझेंट आहे कारण बर्ड्स फ्लाइंग करतात. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये मोशन अब्सेंट आहे कारण ट्रेन ही स्टेशनरी आहे. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये पानं मूव्ह होतात, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोशन पाहायला मिळतं. तर चौथं जे आहे, दगड डोंगराच्या टोकावरती किंवा डोंगरावरती थांबलेला आहे, तर याच्यामध्ये सुद्धा मोशन काय आहे? अब्सेंट आहे. या ठिकाणी काय म्हणू शकता तुम्ही? मोशन अब्सेंट. याला काय म्हणू शकता? मोशन अब्सेंट. याला तुम्ही म्हणू शकता मोशन प्रेझेंट. याला तुम्ही म्हणू शकता मोशन अब्सेंट. मोशन अब्सेंट याला म्हणू शकता मोशन काय आहे? प्रेझेंट आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला हे कॅन यू रिकॉल मध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहेत. आता याच्याशी संबंधित आणखी काही कन्सेप्ट आहेत मोशन. काही मोशन, आता हे सगळे तुम्हाला दिसणारे मोशन आहेत, म्हणजे याला तुम्ही काय म्हणू शकता? विजिबल मोशन. विजिबल मोशन. हे मोशन कसले आहेत? हे सगळे तुम्हाला दिसतात म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही? विजिबल मोशन. आणि जे दिसत नाही त्याला आपण म्हणतो इनविजिबल मोशन. इनविजिबल मोशन. जे आपल्याला दिसत नाही पण ते मोशन होतात. जसं की वारं फक्त जर वेगाने वाहत असेल तर त्याचा तुम्हाला आवाज येतो आणि मग तुम्हाला ते जाणवतं, पण ऍक्च्युअल एअर तुम्हाला दिसत नाही, मग त्याचं सुद्धा मोशन चाललेलं आहे. त्याचबरोबर ब्लडचं सर्क्युलेशन इन अवर बॉडी, बॉडीचं म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ब्लडचं सर्क्युलेशन चाललेलं आहे, ते आपल्याला दिसत नाही पण सर्क्युलेशन कंटिन्युएशन मध्ये आहे. तर हे सगळे मोशन इनविजिबल मोशन मध्ये येतात आणि जे दिसतात त्याला आपण
विजिबल मोशन असं मानतो. मग याच्या बाबतीत काही क्वेश्चन आणखी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये विचारले गेलेले आहेत. थिंक अबाउट इट हे मोशनचे एक्झाम्पल आहेत आणि याच्या बाबतीत तुम्ही खूप सारी उत्तरं सांगितलेली आहेत. याच्यानंतरचा कन्सेप्ट आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे थिंक अबाउट इट आणि त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. याच्यामध्ये क्वेश्चन दिला थिंक अबाउट इट मध्ये. थिंक अबाउट इट याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. आपल्याला म्हणजे तुम्हाला याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. आपल्याला म्हणजे कोणाला? तुम्हाला. मला नाही, तुम्हाला विचार करायचा आहे. याच्यावरती काय विचार करायचा आहे की दिलेली कंडिशन मोशन मध्ये आहे किंवा नाही. तर कंडिशन आहे थिंक अबाउट इट. थिंक अबाउट इट याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे विचारला गेलेला. पहिला क्वेश्चन आपल्याला विचारला गेलेला आहे. काय क्वेश्चन आहे पहा. क्वेश्चन लिहितो मी या ठिकाणी. पहिला क्वेश्चन असा आहे आपल्याकडं. पहिला क्वेश्चन आहे यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. यू आर ट्रॅव्हलिंग इन बस. क्वेश्चन मार्क आहे या ठिकाणी. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस क्वेश्चन मार्क आहे. बसमध्ये तुम्ही प्रवास करता का? इन अ बस, नुसतं बस. इन अ बस फुल स्टॉप आहे आणि पुढे दिलाय इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट. इज द पर्सन सिटिंग next. Person sitting next to you in motion. To you in motion आणि आहे क्वेश्चन. आता काय पहायचं मिनिंग काय आहे. तुम्ही एखाद्या बसमध्ये प्रवास करत आहात. मग प्रवास करत असताना तुमच्या शेजारी बसलेला दुसरा व्यक्ती आहे, पॅसेंजर आहे. तुम्ही बसमध्ये बसलेले आहात. तुमच्या बाजूला बसलेला एक प्रवासी आहे. मग यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. तुम्ही बसमध्ये प्रवास करत आहात. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट. तुमच्या बाजूला बसलेला एक व्यक्ती आहे. टू यू इन मोशन. तर तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती तुमच्या दृष्टिकोनातून मोशन मध्ये आहे का? तर बेसिकली जर याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बोथ आर इन मोशन. बोथ आर इन मोशन. हे कसं काय? आता याच्याबद्दल अगोदर बघूयात. दोघंही मोशन मध्ये आहात. पण तुमच्या बाजूला बसलेल्याच्या जर बाबतीत जर विचार घेतला तर तुमच्या बाजूचा जो नेक्स्ट पर्सन आहे, नेक्स्ट पर्सन जो आहे पर्सन तो आहे स्टेशनरी. थोडंसं काळजीपूर्वक. तुम्ही जेव्हा एकाच सीटवरती बसलेले आहात आणि तुम्ही पण स्टेशनरी आहात आणि तुमच्या बाजूचा व्यक्ती पण स्टेशनरी आहे. तुम्ही स्टेशनरी आहात, तुमच्या बाजूचा व्यक्ती पण स्टेशनरी आहे आणि या परिस्थितीमध्ये दोघंही हालचाल करत नाही पण बस प्रवास करते, बस ट्रॅव्हलिंग करते आहे. आता लक्षात येतो बघा. जर या ठिकाणी पहा बोथ आर इन मोशन म्हणजे जो व्यक्ती म्हणजे तुम्ही आणि तुमच्या बाजूला बसलेला जो व्यक्ती आहे दोघंही मोशन मध्ये कधी आहात. याचं एक्झाम्पल मी पहा कसं सांगतो आहे ते. जेव्हा बस प्रवास चालू आहे, दोघंही एकाच सीटवरती आहेत, बसचा प्रवास चालू आहे. बसचा साधारणतः स्पीड आहे 50 किलोमीटर पर आवर असा बसचा स्पीड आहे आणि या स्पीडने जेव्हा बस प्रवास करते आणि अचानक एखादं वाहन किंवा एखादा कुत्रा, एखादं मांजर, एखादा कुठलाही व्यक्ती रोडवरती आडवा आला तर बसचा ड्रायव्हर त्या बसला
ब्रेक अप्लाय करतो, बसच्या स्पीडला ब्रेक अप्लाय करतो आणि त्यावेळेस तुम्ही दोघंही मोशन मध्ये येता. बोथ आर इन मोशन. म्हणजे इनडायरेक्टली दोघंही मोशन मध्ये आहात. पण इथं मात्र हा कन्सेप्ट याच्याशी संबंधित नाही. तर तुम्हाला काय विचारलंय, तुम्ही जेव्हा बसमध्ये प्रवास करत आहात आणि तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती मोशन मध्ये आहे का, तर तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती कसा आहे, स्टेशनरी आहे. बेसिकली बसच्या रिस्पेक्ट मध्ये दोघंही मोशन मध्ये आहात. तर तुम्ही जेव्हा एकाच सीटवरती आहे, तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती, कारण तो काही पळत नाही, तोही थांबलेला आहे, तुम्ही थांबलेले आहे, म्हणजे बोथ आर इन स्टेशनरी कंडिशन. तर क्लिअर झाला का? दुसरा प्रश्न असा आहे तुमच्याकडं, what do you take into consideration to decide if an object is motion or not? मग तुम्ही कसं कन्सिडर करणार आहात की एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे किंवा नाही? तर एखादा ऑब्जेक्ट सराउंडिंगच्या रिस्पेक्ट मध्ये किती डिस्टन्स कव्हर करतो, सराउंडिंगच्या रिस्पेक्ट मध्ये. त्याचं एक एक्झाम्पल पहा. समजा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरनं बस प्रवास करते आहे. बसचं चित्र आहे, मी चित्र काढतो आहे. चित्र मला सुंदर असे जमत नाही, तरी पण ट्राय सुंदर करतो आहे. सुंदर ट्राय. ही बस आहे आणि बस प्रवास करते आहे आणि या रस्त्याच्या बाजूला एक झाड आहे आणि या झाडाखाली एक व्यक्ती उभा आहे, त्या बसकडे पाहतो. हा व्यक्ती या बसकडे पाहतो आहे, बस प्रवास करते. तर या व्यक्तीच्या रिस्पेक्ट मध्ये बस प्रवास करते आहे, म्हणजे बस कशी आहे, मोशन मध्ये आहे. त्या व्यक्तीच्या रिस्पेक्ट मध्ये बस मोशन मध्ये आहे. म्हणजे सराउंडिंगच्या रिस्पेक्ट मध्ये एखादी बॉडी किंवा एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर त्याला आपण मोशन असं म्हणतो. क्वेश्चन पुन्हा एकदा करून पहा. डू यू टेक इनटू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ अन ऑब्जेक्ट इज मोशन ऑर नॉट? तुम्ही कसं ठरवाल की एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे किंवा नाही, हे कसं ठरवाल? डिपेंडिंग अपॉन हाऊ टू आयडेंटिफाय. कसं ठरवाल, कसं डिसाइड कराल की तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे? तर सराउंडिंगच्या रिस्पेक्ट वरती तुम्ही ठरवणार आहात की तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे किंवा नाही. जर सराउंडिंग ज्या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट थांबलेला आहे तो जर ॲज इट इज असेल, काल तिथं होता, आजही तिथंच आहे, उद्या तिथंच आहे, परवा तिथंच आहे, म्हणजे तो ऑब्जेक्ट कसा आहे? समजा ही बस खराब झाली, बसमध्ये काही डिस्टर्बन्स आला, काल पण इथंच होती, आज पण इथंच आहे, ही बस याच ठिकाणी आहे, तर तेव्हा या बसला सराउंडिंगच्या रिस्पेक्टमध्ये स्टेशनरी म्हणतो. जर ही बस मोशनमध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं? सराउंडिंगच्या रिस्पेक्टमध्ये ही बस मोशन मध्ये आहे असं आपण म्हणतो. खराब झाली तर स्टेशनरी, खराब झाली तर स्टेशनरी, आणि जर खराब नसेल, मोशन मध्ये असेल पण सराउंडिंगच्या रिस्पेक्ट मध्ये. तुम्ही कधी असंही ऑब्झर्व करा, समजा या बस, ही बस रस्त्याने चाललेली आहे, ही बस या रस्त्याने चाललेली आहे, बरोबर, या डायरेक्शनने चाललेली आहे. तर इकडच्या बाजूची जी झाडं आहेत, झाडं असतील, पक्षी असतील किंवा एखाद्या ठिकाणी थांबलेले हे सगळे व्यक्ती असतील, असं तुमची बस या डायरेक्शनने चाललेली आहे, तर हे व्यक्ती या डायरेक्शनने किंवा हे झाडं जे असतील, हे झाडं सुद्धा या डायरेक्शनने मूव्ह होताना पाहायला मिळतात. याचा अर्थ काय होतो की हे सराउंडिंग आहे. हे झाडं, हे माणसं, रस्त्यावरती असणारे किंवा जमिनीवरती असणारे माणसं हे स्टेशनरी आहेत आणि तुम्ही मोशनमध्ये आहात, म्हणजे सराउंडिंगच्या रिस्पेक्टमध्ये हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं आपण ठरवतो आणि मग या कंडिशनला आपण मोशन असं म्हणत असतो. तर याच्याशी रिलेटेड बघा, यू हॅव लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट if the position of object is changing with respect to its surrounding. म्हणजे सराउंडिंगच्या रिस्पेक्ट मध्ये एखादा ऑब्जेक्ट, आता ही बस या ठिकाणी होती, काही वेळानंतर साधारणतः या ठिकाणी जर ही बस तुम्हाला पाहायला मिळाली तर ह्या सराउंडिंगच्या रिस्पेक्ट मध्ये हा ऑब्जेक्ट या जागेवरून या जागेवरती आलेला आहे. म्हणजे यानी प्लेस चेंज केला. ही बस आहे, बसचं चित्र इकडे काढलेलं नाही, ही बस आहे, ही बस त्या जागेवरून या जागेवरती आली. आता तुम्ही
तापमानानुसार इकडे चेंज झाले काय असं नाही आहे. बस तीच आहे, इकडे अशी होती तिकडे तशी झाली असंही काही नाही आहे. ही बस या जागेवरून या जागेवरती आली. ही सराउंडिंगची ही फिक्स जागा आहे, पण बस या जागेवरून या जागेवरती आली. सराउंडिंगच्या रिस्पेक्टमध्ये बसने काय केलेलं आहे, प्लेस चेंज केलेली आहे, म्हणजेच बस मोशन मध्ये आहे असं आपण सांगू शकतो. आणि अशाच काही कन्सेप्ट आपल्याला जर काही ऑब्जेक्ट स्टेशनरी असतील, अदरवाईज जर याने जागा चेंज केली नाही, ही बस या जागेवरून या जागेवरती आली नाही, तर ती काय आहे, स्टेशनरी आहे. हे आपण या ठिकाणी काय बघा, काळजीपूर्वक पहा. चेंजिंग प्लेस तेव्हा काय म्हणतो आपण, मोशन म्हणतो. आणि डज नॉट चेंज प्लेस किंवा डू नॉट चेंजिंग प्लेस तर त्यावेळेस काय म्हणायचं, स्टेशनरी. काय म्हणायचं तेव्हा, स्टेशनरी. म्हणजे बस ती एका जागेवर दुसऱ्या जागेवरती जात असेल सराउंडिंगच्या रिस्पेक्टमध्ये, तेव्हा तो ऑब्जेक्ट कसा आहे, मोशन मध्ये आहे. अदरवाईज तो ऑब्जेक्ट कसा आहे, स्टेशनरी आहे. इथपर्यंत सगळ्या कन्सेप्ट सगळ्यांना कळाल्यात का पहा. आपण जास्त काही डिटेल पाहिलेलं नाही. आपण 4 एक्झाम्पल पाहिलेत. पहिलं एक्झाम्पल मोशनशी रिलेटेड, म्हणजे तुम्हाला जाणवतंय का, मोशन हे जाणवतं आहे का, त्याच्याशी रिलेटेड 4 एक्झाम्पल पाहिलं. पहिलं एक्झाम्पल द फ्लाइट्स ऑफ बर्ड्स, दुसरं एक्झाम्पल होतं द स्टेशनरी ट्रेन, तिसरं एक्झाम्पल होतं लिव्स फ्लाइंग थ्रू एअर, आणि चौथं एक्झाम्पल होतं स्टोन लाईंग ऑन अ हिल. हे 4 एक्झाम्पल मध्ये कुठली कंडिशन मोशन मध्ये आहे किंवा कुठली कंडिशन मोशन मध्ये नाही हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर विजिबल मोशन, इनविजिबल मोशन असंही तुम्ही पाहिलेलं आहे. आणि थिंक अबाउट म्हणजे तुम्हाला विचार करण्यासाठी काही एक्झाम्पल दिलेले आहेत. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असतो म्हणजे नेमकं काय करतो, किंवा मोशन मध्ये नाही म्हणजे त्याने नेमकं काय केलेलं आहे. या सगळ्या कन्सेप्ट पुन्हा तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ जिथं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत नसतील तर त्या ठिकाणी पॉज करून तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारचे या सर्व कन्सेप्ट आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे जाणार आहोत. त्या कन्सेप्टचे नाव आहे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. तोपर्यंत आज आपण याच ठिकाणी थांबू. थँक्यू. थँक्स अ लॉट.